400 एकर जमीन बुलडोझरने उद्ध्वस्त करत आहेत, जंगले नष्ट करत आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि हजारो वनजीवांना निर्दयपणे नाश केला जात आहे. हे केवळ राष्ट्रीय नैसर्गिक संसाधनाच्या लूटमारीबद्दल नाही, तर पर्यावरण वाचवण्याबद्दल देखील आहे. जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत आणि भूकंप, भूस्खलन, पूर आणि वादळे यांसारख्या आपत्ती यावेळी जंगले नष्ट करण्यापेक्षा मोठा गुन्हा नाही हे धडा देत आहेत. असे असूनही सरकार अहंकारी आणि लोकविरोधी आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मुलांचा ऱ्हास होत आहे, हे चिंताजनक आहे. शिवाय शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचे विचार अधिकाधिक कॉर्पोरेट केंद्र होत आहेत. नफा मिळवणाऱ्या मोठ्या कंपन्यांशी राजकारण्यांची युती हे एक मॉडेल आहे जे सामान्य माणसांचे नुकसान करते. त्यांनी आरोप केला आहे की भाजप सरकारने अदानींना जंगले आणि पर्वत विकले. छत्तीसगडमधील हसदेव जंगलात हजारो झाडे तोडली. लडाखमध्ये विकासाच्या नावाखाली हजारो एकर जमीन कॉर्पोरेटांना देण्यात आली. नर्मदा नदीत विस्थापित रहिवासी अजूनही या विकासाचा परिणाम भोगत आहेत. तेलंगणातील काँग्रेस सरकार त्याच विनाशकारी मार्गावर चालत आहे. कॉर्पोरेट राजकीय युतीच्या संघटित लूटमारीतून जन्माला आलेला विकास मानवांना आणि प्राण्यांना विस्थापित करत आहे. नद्या आणि पर्यावरणाचे सेवन करत आहे. वाढती उष्णता, हवामान बदल, थंड हवामानात घट, अवकाळी पाऊस आणि विविध शाश्वत अशा त्वचारोग हे दूरच्या भूमीचे प्रश्न नाहीत. तर सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये हैदराबादमधील 400 एकर जंगलाची असंवेदनशील तोडफोड दाखवली आहे. मोरांसह अनेक पक्षी त्यांचे घर उद्ध्वस्त झाल्यामुळे वेदनेने ओरडताना ऐकू येत आहेत. कांच्या गच्चीबोली जंगल तोडण्याच्या प्रशासनाच्या टोकाच्या पावलामुळे निदर्शने सुरू झाली आहेत आणि हैदराबाद विद्यापीठाने विद्यार्थी रेवत रेड्डी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. वृत्तानुसार या भागात IT पार्क विकसित करण्यासाठी सरकार जंगल तोडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अखेर जंगल तोड थांबवली आणि पुढील आदेश येईपर्यंत झाडे तोडू नयेत असे आदेश दिले. आतापर्यंत 400हून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. 28 मार्च आणि 2 एप्रिल रोजीच्या उपग्रह प्रतिमामध्ये काही दिवसातच जंगलाची जलद साफसफाई दिसून येत आहे. केटी रामाराव यांनी एक्सवर जंगलात पक्ष्यांच्या किंचाळण्याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, पश्चिम हैदराबादमधील 400 एकर मौल्यवान फुफ्फुसांची जागा नष्ट करून हा निर्जल हिरवा खून आहे. काँग्रेस सरकारचे बुलडोझर आणि JCB गोंधळ घालत असताना मोर मदतीसाठी ओरडताना तुम्हाला ऐकू येतील. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी सांगितले की केंद्राने तेलंगणा सरकारला नोटीस पाठवून 400 एकर जमिनीवरील झाडे तोडण्याचा तथ्यात्मक अहवाल मागितला आहे. राज्यसभेत प्रश्न उत्तराच्या तासाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, हैदराबादमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. राज्य सरकारचे त्या झाडांशी आणि हिरवेगार क्षेत्राशी असे कोणते वेर आहे की त्यांना रात्रीच्या अंधारात कारवाई करावी लागते, हे मला समजत नाही. राज्य सरकारने 400हून अधिक झाडे तोडली. मोरासारख्या वन्य प्रजातींना हाकलून लावले जाते आणि ते तुम्ही व्हिडिओ आणि फोटोमध्ये पाहू शकतात असे ते म्हणाले. आम्ही मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे आणि आम्ही वस्तुस्थितीचा अहवाल देखील मागितला आहे. आम्ही या प्रकरणावर नक्कीच कारवाई करू असे त्यांनी नमूद केले.